365 दिवस 365 भाज्यांचे प्रकार आपण बघतोय. इतके वेगवेगळे भाज्यांचे प्रकार आपण करतोय, तुम्हाला सांगते. सुकी भाजी म्हणू नका, रस्सा भाजी नका म्हणू, एकच भाजी घेतली तर त्याचे 10-10 व्हेरिएशन्स आपण बघत आहोत. इतकं कमाल हे होतं, तुम्हाला सांगते. बरं, तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रोडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुराच रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अजिबात तक्रार करायची नाही. आता रोज उठून भाजीला काय करू, अख्खीची अख्खी प्लेलिस्ट आहे, अख्खीची अख्खी सिरीज आहे. 365 दिवस चेष्टा आहे का अख्ख्या वर्षभराच्या रोजच्या भाज्यांचं वेळापत्रक लावला ना तरी तुम्ही भाज्या करून थकाल, पण मी रेसिपी पोस्ट करून नाही थकणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला, या गॅरंटी करता पटाक्कन फोन उचला आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. नवीन कोरक करकरीत चॅनल आहे. तर सगळ्यात आधी करायचं काय, घ्यायची एक कुरडई. तर इथे कुरडईचा भुगा घेतला तरी चालेल. मी इथे 3 कुरड्या घेतल्यात, भुगा नाही वापरत आहे. यामध्ये पाणी घालूयात आणि ही कुरडई पाण्यामध्ये किमान 10 मिनिटं तरी मुरण्याकरता ठेवायची. आपली कुरडई इथे मुरते पाण्यामध्ये, तोवर हे साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 1 मोठा कांदा उभा चिरून, 1 टोमॅटो ते देखील पातळ उभे काप करून घेतले, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, यासोबतच मधुराज रेसिपीचा गोडा मसाला आणि थोडीशी बॅडगी मिरची पावडर. चला, इथे तव्यामध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. सगळ्यात आधी जाईल मोहरी. चला, मोहरी मस्त चुटचुटायला सुरुवात झाली. आता यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेलं लसूण. आहा, लसणाच्या फोडणीचा असा कमाल सुवास तरवळतो, तुम्हाला सांगते. लसूण आहे ना, हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. लसूण परतत आला, कांद्याचे काप आणि हिरवी मिरची. मिसळायचं. खमंग ठसका फोडणी बसलेली आहे. कांदा आहे ना, सोनेरी बिनेरी करायचं नाही, फक्त हलकासा मऊ आपल्याला शिजवून घ्यायचं. चला, इथे कांदा छानपैकी परतून झाला. हे बघा, फार असा रंग वगैरे बदलला नाहीये. यामध्ये टोमॅटोचे काप, थोडीशी हळद. टोमॅटो देखील आपल्याला फार शिजवायचं नाही, फक्त मिसळून घ्यायचं. थोडीशी आणखी हळद घालते. काय बहारदार दिसतंय आणि सुवास तर इतका कमाल दरवळतोय. आता इथे या कुरड्या बघा, पाण्यामध्ये हलक्याशा मऊ झाल्यात बघा, पूर्ण सुटल्या नाहीयेत. त्याला उष्णता लागली की त्या सुटतील. आता या कुरड्या फोडणीमध्ये घालूयात. आता या पटकन मिसळायच्या. जसजशी उष्णता लागते तसतसे या सुटतात. मी मुद्दाम तुकडे नाही केलेले, कारण ते ना असं लांबसडक कुरडई खायला मजा येते. हे बघा, छान मोकळी मोकळी होते गरम झाली की. काय बहारदार दिसते कुरडईची भाजी बघा. एकूण एक कुरडई मोकळी झाली आहे आणि रंग काय सुरेख आलाय. आता यामध्ये घालूयात अगदी अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. मसाले खूप घालायची गरज नाही, कारण आपण हिरवी मिरची घातलीच आहे फोडणीत. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर. हे देखील मिसळून घेऊया. वा, हे टोमॅटोची फोड आहे ना, इतकी परफेक्ट शिजते ना, अशी नंतर घातली की मॅशे नाही होत. ती दिसायलाही छान दिसते आणि त्याचा रस त्या कुरडईमध्ये छान जिरला जातो. आता थोडंसं पाण्याचा हबका देते, म्हणजे थोडी आणखी कुरडई शिजेल. झाकण ठेवूयात आणि अगदी 5 मिनिटं वाफवून घेऊयात. अगदी 5 मिनिटं भाजी झाकून वाफवून घेतली. कुरडई भिजवली आहे, त्यामुळे ती शिजायला काही फार वेळ लागत नाही. आता यामध्ये परत एकदा खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. हा,
बघा, रसरशीत लपलपीत कुरडईची भाजी तयार. काय दिसते बघा, बहारदार. वा 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 वा. आमच्या घरात ही भाजी तर सगळ्यांनाच आवडते. हे डब्यामध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. किंवा कधी आहे ना, भाजी करायचाच कंटाळा येतो, मग वरण भात आणि सोबत तोंडी लावायला ही कुरडईची भाजी स्वर्ग सुख आहे. कोण कोण ही कुरडईची भाजी आवर्जून करतं कमेंट करून नक्की कळवा. आणि कोणी कोणी पहिल्यांदाच ही रेसिपी बघितली त्यांनीही कमेंट करा. चला, पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत भाज्यांच्या रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.